नमस्कार. लिमिट्सचे अजून काही एक्झाम्पल्स बघणार आहोत. ह्याच्या आधी आपण एक फॉर्म्युला प्रूव्ह केला आहे. साइन एक्स अपॉन एक्स इफ एक्स टेंडिंग टू 0 असं जर लिमिट असेल तर त्याची व्हॅल्यू 1 येते. बऱ्याच ठिकाणी तो आपल्याला अप्लाय करता येतो, तो यूज करता येतो, पण सगळ्याच ठिकाणी त्याच फॉर्म्युलाचा वापर करायला हवा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनसाठी असं काही नाही. इथे आता एक लिमिट आपल्याला विचारलंय, लिमिट एक्स टेंडिंग टू 0 tan x मायनस साइन एक्स अपॉन साइन क्यूब एक्स. खरं तर एक्स टेंडिंग टू 0 हे पण ॲडजस्ट होत आहे, प्लस टॅन आणि साइन ह्याच टर्म्स असल्यामुळे आपण एक्स ॲडजस्ट करू शकतो. पण इथे कदाचित होईल किंवा नाही होईल माहीत नाही आपल्याला, कारण साइन क्यूब एक्स आहे. साइन क्यूब एक्स असेल म्हणजे तीन साइन फंक्शन्स आहेत, म्हणजे त्याला 3x म्हणजे एक्स क्यूब लागेल आणि मग एक्स क्यूब तसा ॲडजस्ट होईल असं वाटत नाही आहे. पण आपल्याला ट्रिग्नोमेट्रीचे बरेच फॉर्म्युले माहिती आहेत, ते सगळे काही फॉर्म्युले अप्लाय करून त्याच्यानंतर काही फॅक्टरायझेशन वगैरे जे काही आपल्याला लागेल ते आपण अप्लाय करून हे सिम्प्लिफाय होतं आहे का बघूया. कारण आत्ता प्रॉब्लेम काय आहे, डिनॉमिनेटरमध्ये साइन एक्स आहे आणि साइन एक्स टेंडिंग टू 0 किती असतं, 0 असतं. साइन 0 0 आहे, त्यामुळे डायरेक्ट व्हॅल्यू आत्ता तरी घालता येणार नाही. एक्स टेंडिंग टू 0 आहे ही जर इथे घातली तर डिनॉमिनेटर 0 होईल, त्यामुळे डायरेक्ट आत्ता घालता येणार नाही. मग आपण इथे जर डिनॉमिनेटरमध्ये कॉस एक्स आलं असतं तर चाललं असतं, मग डायरेक्ट व्हॅल्यू घालू शकला असतात, कारण कॉस 0 काय असणार आहे, 1 असणार आहे, त्यामुळे ती चालली असते. आणि हे थोडंसं आपल्याला सिम्प्लिफाय करून बघावं लागेल, कारण जो फॉर्म्युला आपण प्रूव्ह केला आहे तो आत्ता इथे यूज डायरेक्ट करता येत नाही आहे. असं ते जरा चेक करायचं की कोणता फॉर्म्युला अप्लाय करता येईल का, काही अजून सिम्प्लिफाय करता येईल का, ट्रिग्नोमेट्रीचे अजून वेगळे काही फॉर्म्युलेज अप्लाय करता येतील का, ते थोडं बघून ॲडजस्ट करायचं. तर टॅन एक्स आहे, पण टॅन म्हणजे काय असतं, साइन अपॉन कॉस हे आपल्याला माहिती. तर ते टॅन म्हणजे साइन अपॉन कॉस जर वापरलं तर हा साइन आणि हा साइन आपल्याला कुठेतरी कॉमन घेता येईल बाहेर, मग इथला एक साइन कॅन्सल होईल वगैरे असं करता येईल. त्यामुळे टॅनचा रेशो किंवा टॅनचा फॉर्म्युला वापरूया. सो लिमिट दिस इज इक्वल टू लिमिट एक्स टेंडिंग टू 0, टॅनच्या ऐवजी आपण लिहिणार साइन एक्स अपॉन कॉस एक्स, हे सगळं न्यूमरेटरमध्ये मायनस साइन एक्स, या सगळ्याला हा डिनॉमिनेटर आहे साइन क्यूब एक्स. आता इथे साइन एक्स आणि इथे न्यूमरेटरमध्ये साइन एक्स, दोन्ही ठिकाणी साइन एक्स कॉमन आहे. साइन एक्स तुम्ही बाहेर घेऊ शकता, अनकॉमन टर्म्स असतील त्या फक्त आपण ब्रॅकेटमध्ये लिहूया. विच इज इक्वल टू लिमिट एक्स टेंडिंग टू 0, साइन एक्स कॉमन घेतला आपण, ही एक टर्म आणि ही एक टर्म, दोन टर्म मधनं साइन एक्स कॉमन घेतलं की इथे काय राहिलं 1 अपॉन कॉस एक्स मायनस इथलं सगळं गेलंय म्हणजे मायनस 1 अपॉन हे सगळं साइन क्यूब एक्स. आता इथे साइन क्यूब एक्स म्हणजे 3 टाइम्स साइन्स आहेत, त्यातला एक साइन ह्या साइनला कॅन्सल होऊ शकतं, न्यूमरेटर डिनॉमिनेटर आहे ते कॅन्सल आउट होऊन जाईल, म्हणजे न्यूमरेटरमध्ये काय राहील फक्त. सो विच इज इक्वल टू लिमिट एक्स टेंडिंग टू 0 1 अपॉन कॉस एक्स मायनस 1 हा सगळा न्यूमरेटर अपॉन हा एक साइन आणि ह्या साइनला गेला हा साइन आणि एक साइन गेला म्हणजे साइन स्क्वेअर एक्स एवढंच आहे डिनॉमिनेटर. आता न्यूमरेटर थोडासा सिम्प्लिफाय करून घेऊया, कारण एकाला डिनॉमिनेटर आहे एकाचा डिनॉमिनेटर 1 येतो. सिम्प्लिफाय करून घेऊया, मग कॉस एक्स ने याला मल्टिप्लाय करावं लागेल. दिस काय विच इज इक्वल टू लिमिट एक्स टेंडिंग टू 0 कॉस एक्स ने इथे मल्टिप्लाय करायचं म्हणजे 1 मायनस कॉस, डिनॉमिनेटर सेम करून घ्यायचं. आता ही प्रोसेस काय तुम्हाला शिकवायची गरज नाही, अगदी 5वी 6वीलाच तुम्ही केली ती. त्या दोघांचा डिनॉमिनेटर सेम करून घ्यायचा आहे. सो 1 मायनस कॉस एक्स इन अपॉन कॉस एक्स, 1 मायनस कॉस एक्स अपॉन कॉस एक्स, आणि या सगळ्याला डिनॉमिनेटर साइन स्क्वेअर एक्स. आता आपल्याला ते रूल्स माहिती आहेत, आपल्याला ए अपॉन बी अपॉन सी असेल तर तो सी तिकडे मल्टिप्लिकेशनमध्ये न्यायचा असेल तर 1 अपॉन सी सारखा दाखव. त्यामुळे साइन स्क्वेअर एक्स इथे जाऊन मल्टिप्लिकेशनमध्ये येणार 1 अपॉन साइन स्क्वेअर एक्स विच इज इक्वल टू लिमिट एक्स टेंडिंग टू 0 हे असं होणार 1 मायनस कॉस एक्स अपॉन कॉस एक्स इंटू 1 अपॉन, हे जरा सेपरेट लिहूया आपण, साइन स्क्वेअर एक्स. याचा डिनॉमिनेटर होता तो साइन स्क्वेअर एक्स अपॉन 1 होता, तो तिकडे जाताना रेसिप्रोकल होऊन जातो 1 अपॉन साइन स्क्वेअर. हे साधे नियम आहेत आपले, रेशोचे माहिती आहेत तुम्हाला. आता ह्याच्यात काही कॅन्सल आउट होतोय का बघूया. आता डायरेक्ट काही कॅन्सल होत नाही, इथे कॉसच्या सगळ्या टर्म्स आहेत, इथे साइन आहे, पण साइन स्क्वेअर एक्स आहे आणि साइन स्क्वेअर एक्सचा बेसिक फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1. त्याच्यावरून आपल्याला साइन स्क्वेअरची व्हॅल्यू घालता येईल, कारण ती कॉस्टच्या फॉर्ममध्ये येईल. एकदा कॉस्टच्या फॉर्ममध्ये येईल की आलं की काही कॅन्सल होतंय का आपल्याला चेक करता येईल. कारण आता ह्या सगळ्या टर्म्स कॉस्टमध्ये आल्या आहेत जवळजवळ, ही फक्त साइन एक्स राहिले जी प्रॉब्लेमॅटिक आहे, कारण एक्स टेंडिंग टू 0 असल्यामुळे
डिनॉमिनेटर मध्ये साइन एक्स चालत नाही कारण साइन 0 0 होतं. कॉस 0 1 आहे त्यामुळे डिनॉमिनेटर मध्ये कॉस आला तरी हरकत नाही. तर ह्या साइनला जाण्यासाठी आपण साइन स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज करूया की साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1. आपल्याला माहिती आहे साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1. ह्या फॉर्म्युल्यावरून साइन स्क्वेअरची व्हॅल्यू काय येणार 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स. तर ही आपण इथे व्हॅल्यू घालणार आहोत. सो विच इज इक्वल टू लिमिट एक्स टेंडिंग टू 0 हा न्यूमरेटर आहे 1 मायनस कॉस एक्स अपॉन हा कॉस एक्स इंटू साइन स्क्वेअरच्या ऐवजी काय येणार 1 मायनस ब्रॅकेट करूया कारण इथे पण एक टर्म आहे मल्टिप्लिकेशन मध्ये टर्म्स आहे सगळ्या 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स. ही झाली साइन स्क्वेअरची व्हॅल्यू. पण आता ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर सारखी टर्म दिसते का? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर असेल तर त्याचं फॅक्टरायझेशन काय होतं ए मायनस बी एक ब्रॅकेट येतो आणि ए प्लस बी ब्रॅकेट येतो. सो हा ए आहे आणि हा बी आहे तो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर सारखं दिसतंय. त्याचं फॅक्टरायझेशन करून म्हणजे हा एक फॅक्टर कॅन्सल होईल. जेवढं कॅन्सल होईल आणि जेवढं सिम्प्लिफाय होत जाईल टर्म तेवढं चांगलं आहे कारण एकदा खूप सिम्प्लिफाय वगैरे झाली की मग डायरेक्ट लिमिट घातलं की तुम्हाला लिमिटिंग व्हॅल्यू मिळते. सो विच इज इक्वल टू लिमिट एक्स टेंडिंग टू 0 हे 1 मायनस कॉस एक्स इथे राहिलं अपॉन हे कॉस एक्स इंटू 1 अपॉन याचे फॅक्टरायझेशन करायचं याचं ए मायनस बी म्हणजे 1 मायनस कॉस एक्स हा एक फॅक्टर इंटू 1 प्लस कॉस एक्स. हे दोन फॅक्टर होतील त्याचे आता कॅन्सल होईल. 1 मायनस कॉस एक्स इथे एक ब्रॅकेट आहे आणि हा 1 मायनस कॉस एक्स डिनॉमिनेटर मध्ये सगळं मल्टिप्लिकेशन मध्ये आहे त्यामुळे कॅन्सल आउट होईल. आता डिनॉमिनेटर मध्ये काय काय राहिलं कॉस एक्स आणि इकडे 1 प्लस कॉस एक्स आणि न्यूमरेटर मध्ये 1. सो विच इज इक्वल टू लिमिट एक्स टेंडिंग टू 0 1 अपॉन कॉस एक्स इंटू 1 प्लस कॉस. प्रत्येक स्टेजला एकदा लिमिट ओरली घालून बघायचं की लिमिट घातल्यावर काही डिनॉमिनेटर मध्ये 0 येते का. जोपर्यंत तो 0 येत राहील तोपर्यंत आपल्याला सिम्प्लिफाय करायला. आता इथे अजून काही सिम्प्लिफाय करायची गरज आहे का आपण चेक करूया. जर एक्स टेंडिंग टू 0 हे जर लिमिट घातलं आणि 0 येत नसेल डिनॉमिनेटर तर आपण इथेच स्टॉप करून त्याची लिमिटिंग व्हॅल्यू डायरेक्ट काढू शकतो. आता कॉस 0 इथे जर 0 घातलं तर कॉस 0 1 आहे तर 1 होईल. इथे 1 प्लस कॉस 0 1 आहे 1 प्लस 1 म्हणजे 2 म्हणजे कुठेही डिनॉमिनेटर 0 होत नाहीये त्यामुळे आता आपण डायरेक्ट लिमिटिंग व्हॅल्यू घालू शकतो. आता ह्याच्या पुढे अजून काही सिम्प्लिफाय करायची गरज नाही. इथे डिनॉमिनेटरला साइन असल्यामुळे आपल्याला हे सगळं करावं लागलं. आता एकदा डिनॉमिनेटरला कॉसच्या टर्म्स आल्या अँड एक्सटेंडिंग टू 0 आहे. कॉस 90 असतं तर कॉस डिनॉमिनेटरला चालला नसता कारण मग तो कॉस 90 0 झाला असतं म्हणून. सो इथे कॉस 0 आहे तो 1च असतो त्यामुळे डायरेक्ट आता व्हॅल्यू घालूया विच इज इक्वल टू 1 अपॉन एक्स 0 व्हॅल्यू घालायची कॉस 0 इंटू ब्रॅकेट 1 प्लस कॉस 0 विच इज इक्वल टू 1 अपॉन कॉस 0 1 आहे आणि 1 प्लस 1 म्हणजे झालं. सो फायनल व्हॅल्यू आली 1 अपॉन 2 या लिमिटची व्हॅल्यू आली 1/2.